नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवर। तर आपण सिंगल ड्रग्सची जी काही सिरीज सुरू केली तर त्यामध्ये आतापर्यंत आपण 4 ड्रग्स बघितलेत। कोणते? आमलकी, गुडूची, भल्लातक आणि गंधक। आता आपण या व्हिडिओमध्ये गैरिकचे फॉर्म्युलेशन्स ते बघणार आहोत। गैरिक या सिंगल ड्रगबद्दल आपण बघणार आहोत। तर यामध्ये फॉर्म्युलेशन्स किती आहेत? तर 6 फॉर्म्युलेशन्स आहेत। गैरिक प्रदेह, लघुसूतशेखर रस, गैरिकाद्य मलहर, गैरिकाद्य गुटिकांजन, गैरिक रसक्रिया आणि वर्णकर लेप, अशा 6 फॉर्म्युलेशन्स आपल्याला गैरिक या सिंगल ड्रगमध्ये बघायचे आहेत। आणि जे काही सिंगल ड्रग आहेत हे त्यातले जे काही GGG आहे म्हणजे गैरिक, गुडूची आणि गंधक, हे 3 मस्ट नोचे टॉपिक्स आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत। हे याचे सगळे फॉर्म्युलेशन्स तुम्हाला करायचेच आहेत। बाकी आमलकी आणि भल्लातक एवढं इम्पॉर्टंट नाही, पण ते पण तुम्हाला करायचंच आहे, कारण मागच्या इयरला ते भल्लातक म्हणून आपल्याला पडला होता क्वेश्चन। सो आता आपण बघणार आहोत पहिलं फॉर्म्युलेशन गैरिकचं। तर गैरिक प्रदेह, तर गैरिकचा आपण पहिला फॉर्म्युलेशन्स बघूयात। गैरिक प्रदेह म्हणून तुम्हाला काय लक्षात येतं की एक्सटर्नली यूज करतो आपण या गैरिक प्रदेहाचा। तर आपल्याकडे सपोज एक पेशंट आला तर मग त्याच्या समस्या काय होतं, तर मला स्किन डिसीज झाले म्हणजे कुष्ठ, विसर्प अशासारखे त्याला स्किन डिसीजेस झाले आहेत। आणि त्यांना सांगितलं, त्या पेशंटने सांगितलं की मला लाल चट्टे येत आहेत, लाल चट्टे आणि पुन्हा सुजल्यासारखं पण झालं जिथं चट्टे ते आलेले आहेत। तर आपण त्याला काय सजेस्ट करतो, म्हणजे डॉक्टर काय सजेस्ट करणार तर तुम्ही गैरिक प्रदेह यूज करा। मग ते डॉक्टर त्या पेशंटला गैरिक प्रदेह यूज करण्यासाठी देणार। आणि ते कसं बनवतील ते डॉक्टर तर शुद्ध गैरिक घेणार, शुद्ध गैरिक आणि घृत, तर त्याचं मिश्रण करून त्याचा लेप बनवणार आणि ते त्या पेशंटला यूज करण्यासाठी देणार। तर आपण गैरिक प्रदेहाचा यूज विसर्प या रोगासाठी करत असतो। विसर्प या स्किन डिसीजसाठी आपण ह्याचा यूज करतो। तर यामध्ये श्लोक काय सांगितला आहे? शंख प्रवाल शुक्तिर्वा गैरिकम वा घृताप्लुतम। तर घटक द्रव्य काय आहे याच्यामध्ये? शुद्ध गैरिक आणि घृत। शुद्ध गैरिक, आता गैरिकचं आपण प्रदेह बनवलाय तर गैरिक असणारच, घटक द्रव्यामध्ये गैरिक असणारच। त्याचं शुद्ध गैरिक घेणार आपण, त्याचा एक भाग घेणार आणि घृत घेणार। आता कोणतं पण प्रदेह किंवा काहीतरी बनवलंय तर मग आपण असं काहीतरी पेस्ट सारखं लागल ना, तर मग आपण काय घेतो? घृत घेतो। घृत कसं घेतो आपण? यथावश्यक, जशी गरज पडली आपण तसं घृत घेतो। आता निर्माण विधी काय? ते खूप सोपी, की सर्व घटक द्रव्य घ्यायचे, म्हणजे शुद्ध गैरिक आणि घृत घ्यायचं, शुद्ध गैरिकाचं काय करायचं? अगोदर बारीक चूर्ण करून घ्यायचं आणि त्याला घृतासोबत मिश्रण करायचं, घृतासोबत ॲड करायचं, त्याचं कल्क बनवायचा, एक चांगली पेस्ट बनती। आणि पेस्ट बनल्यानंतर आपण त्याचं काय गैरिक प्रदेह म्हणून यूज करतो, एक्सटर्नल यूजसाठी आपण त्याचा यूज करतो आणि पेशंटला देतो। हे झालं। ह्याचं मात्रा काय सांगितली तर आवश्यकतेनुसार ह्याचा आपण मात्रा घ्यायला पाहिजे। आमयिक प्रयोग काय? विसर्प रोग। विसर्प हा रोग आपला स्किन रिलेटेड असतो। तर त्यामध्ये विसर्प रोगामध्ये काय होतं, तर लाल चट्टे येतात, पुन्हा पसरणारे असतात आणि थोडीशी सूज आल्यासारखी होती। आता प्रयोग काय? तर दिवसा आपण ह्याचा प्रयोग केला पाहिजे। आता आपण बघूया फार्माकोडायनॅमिक्स। तर ह्याच्यात 2 प्रॉपर्टीज आहेत। कोणत्या? अँटीमायक्रोबियल आणि ॲस्ट्रिंजेंट। तर अँटीमायक्रोबियल, गैरिक पोजेस अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज। तर गैरिकची अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी आहे विच हेल्प इन इनहिबिटिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्सिबल फॉर स्किन इन्फेक्शन। तर जे काही स्किन इन्फेक्शनसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल असतात, तर त्यांची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी आपण गैरिकचा यूज यामध्ये करतो, कारण त्याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत। आता बघूया ॲस्ट्रिंजेंट म्हणजे तुम्हाला काय आठवतं की कशा गुणधर्माचं, म्हणजे आपलं तुरट गुणधर्माचं असतं। तुरटचं तुम्हाला गुणधर्म माहीत असतील की ते श्रिंक करतं, स्किन टायटन करतं, पुन्हा पाणी स्वच्छ। आता तुरटी घ्या समजा, तर तुरटीचं काय आपण ह्याच्यावर टाकलं, पाणीमध्ये टाकलं, तर मग काय करतं, पाणीमधलं जे काही इम्प्युअर भाग असतं तर ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेतं, ते बाहेर काढून टाकतं, काय? तुरटी। तर तसंच काय करतं, आपल्या जे काही स्किन सरफेस चांगलं करण्यासाठी, पुन्हा स्किन टायटन करण्यासाठी आपण गैरिकचा यूज करत असतो, कारण त्याच्यामध्ये ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी आहे। गैरिक ॲक्ट्स ॲज अन ॲस्ट्रिंजंट कॉझिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्किन टिश्यू। तर काय करते, स्किन टिश्यूजला कॉन्ट्रॅक्ट करतं, स्किन टायटन करतं आणि इन्फ्लेमेशन कमी करतं। द प्रॉपर्टीज हेल्प इन रिड्युसिंग इन्फ्लेमेशन अँड प्रमोटिंग हिलिंग ऑफ द इफेक्टेड स्किन। तर इफेक्टेड स्किनला हील करण्याचं आणि इन्फ्लेमेशन कमी करण्याचं काम हे गैरिक करत असतं। हे झालं आपलं
फार्मॅकोडायनॅमिक्स. आता बघूया फार्मॅकोकायनेटिक्स. फार्मॅकोकायनेटिक्स आलं म्हणलं तर काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला की ADME. तर ए पासून ॲब्झॉर्प्शन, डी पासून डिस्ट्रीब्युशन आणि एम पासून मेटाबॉलिझम आणि ई पासून एक्सक्रेशन. हे झालं ADME. तर पहिले बघूया टॉपिकल ॲब्झॉर्प्शन, म्हणजे जे काही स्किनवर ॲब्झॉर्प्शन होतं तर ते बघूया. वेन गैरिक प्रदेह इज अप्लाइड एक्सटर्नली द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ गैरिक आर ॲब्झॉर्ब थ्रू द स्किन. तर जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट असते गैरिकचे तर ते स्किन थ्रू आपलं ॲब्झॉर्ब होतं. हे झालं ॲब्झॉर्प्शनबद्दल. आता बघूया डिस्ट्रीब्युशन. ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर मग ते काय होतं, डिस्ट्रीब्यूट होतं. ॲब्झॉर्ब झाल्यानंतर वन्स ॲब्झॉर्ब गैरिक इज डिस्ट्रीब्युटेड लोकली विदिन द स्किन टिश्यूज. तर मग ते काय होतं, डिस्ट्रीब्यूट होतं पूर्ण स्किन टिश्यूजमध्ये. इट एक्झर्ट्स इट्स थेरप्युटिक इफेक्ट्स ऑन द एफेक्टेड एरिया. जेव्हा ते स्किन टिश्यूजमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं तर मग जिथं इफेक्ट झालेलं आहे, जिथं काय स्किन रिलेटेड डिसीजेस झालेले आहेत तर मग तिथं ते काय करतं, त्याच्या थेरप्युटिक इफेक्ट दाखवतं. टार्गेटिंग मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फ्लेमेशन. आणि मायक्रोबियल ग्रोथ आणि इन्फ्लेमेशन ह्याला कमी करतं. आता काय हे झालं डिस्ट्रीब्युशन. नंतर स्किन टिश्यूजमध्ये ह्याचं मेटाबॉलिझम होणार. मेटाबॉलिझम ऑफ गैरिक मे ऑकर लोकली विदिन द स्किन सेल्स. तर मग स्किन सेल्समध्ये ह्याचं मेटाबॉलिझम होणार. आणि जे मेटाबॉलाइट्स फॉर्म होतात, ज्या एन्झायमॅटिक प्रोसेसने काय होतात तर मेटाबॉलाइट्स फॉर्म होतात स्किन सेल्समध्ये. आता मेटाबॉलाइट्स फॉर्म झाले तर मग त्याचं वर्क झाल्यानंतर त्याचं थेरप्युटिक इफेक्ट दाखवल्यानंतर ते काय होईल, इनॅक्टिव्ह होईल. तर इनॅक्टिव्ह झालं तर मग ते काहीच कामाचं नाही राहणार ना, तर मग ते बाहेर काढलं जाईल. तर मग त्याच्यानंतर काय येतं, मेटाबॉलिझम नंतर ते एक्सक्रेशन. Metabolites and unabsorbed residues of geyric are eliminated through body via skin surface, perspiration and disaquamation of skin. तर स्किन सरफेस थ्रू ते बाहेर काढलं जाणार. परस्पायरेशन म्हणजे घाम येऊन आपलं ते बाहेर निघणार, जे काही मेटाबोलाइट किंवा अनॲब्झॉर्ब रेसिड्यू असेल बिनकामीचं ते आपलं परस्पिरेशन म्हणजे घाम थ्रू बाहेर काढलं जाईल. किंवा डिसॲक्युमेशन ऑफ स्किन म्हणजे जे काही आपलं डेड स्किन असेल तर ते डेड स्किन थ्रू आपलं सगळं एक्सक्रीट होतं. हे झालं. आपण ह्यामध्ये काय काय बघितलं तर गैरिक प्रदेहाबद्दल त्याचं घटकद्रव्य बघितलं. हा श्लोक पाठ करायचा. हा श्लोक आपल्या पूर्ण फॉर्म्युलेशन सम इम्पॉर्टंटच आहेत. सो एकाच लाईनचं हे एवढं करून टाकायचं. यामध्ये आपण काय बघितलं, घटकद्रव्य दोनच आहेत, शुद्ध गैरिक आणि घृत. आपल्याला लेप बनवायचं म्हटल्यावर आपण तिथं घृत यूज करतो, कारण त्याचं पण लेप असं पेस्टसारखं फॉर्म असतो ना, सो आपण घृतचा यूज करतो. निर्माण विधीमध्ये आपण काय केलं, शुद्ध गैरिकचं चूर्ण करून घेतलं बारीक आणि नंतर त्याला घृतमध्ये ॲड केलं आणि त्याचा लेप बनवला आणि त्याला आपण पेशंटला दिलं यूज करण्यासाठी, एक्सटर्नली यूज करण्यासाठी. आणि कशामध्ये आपण ह्याचं यूज करतो तर कुष्ठ जे काही आपलं स्किन डिसीज आहे त्याच्यामध्ये आपण यूज करतो. विसर्प जे काही स्किन डिसीज आहे त्याच्यामध्ये आपण यूज करतो. विसर्पामध्ये काय होतं तर लाल चट्टे येतात आणि थोडीफार सूज येते. हे झालं शुद्ध गैरिक. शुद्ध गैरिकचा आपण एक भाग घेतला आणि घृतचा आपण यथावश्यक जसं गरज पडली तसं आपण घेतलं. पुन्हा मात्रा काय घेतली तर आवश्यकतेनुसार. आणि आमयिक प्रयोग काय तर विसर्प रोगामध्ये आपण याचा यूज करतो. प्रयोग काय तर दिवसा आपण याचा यूज करतो. डायनॅमिक्समध्ये आपण काय बघितलं तर अँटीमायक्रोबियल आणि ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी असते. अँटीमायक्रोबियल काय करतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ इनहिबिट करतं आणि गैरिक ॲस्ट्रिजंट काय करतं तर स्किन टायटन करतं, स्किन टिश्यूजला कॉन्ट्रॅक्ट करतं आणि इन्फ्लेमेशन कमी करतं. हे झालं. पुन्हा फार्माकोकायनेटिक्समध्ये आपण बघितलं की हे एक्सटर्नली यूज केल्यानंतर काय होतं, स्किन थ्रू ॲब्झॉर्ब होतं. नंतर डिस्ट्रीब्युशन बघितलं. डिस्ट्रीब्युशनमध्ये बघितलं ते सगळं स्किन टिश्यूमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होतं. नंतर त्याचा इफेक्ट दाखवतं आणि मायक्रोबियल ग्रोथ आणि इन्फ्लेमेशनला कमी करतं त्याला टार्गेट करून. आणि नंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम झाल्यावर मेटाबॉलाइट तयार होतात आणि मेटाबॉलाइट तयार झाल्यानंतर आपण त्याला एक्सक्रीट करतो. कशा थ्रू, स्किन थ्रू, परस्पिरेशन थ्रू आणि डिसॲक्युमेशन ऑफ स्किन थ्रू आपण त्याचं एक्सक्रीशन करतो. हे झालं आपण बघितलं गैरिक प्रदेहाबद्दल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं फॉर्म्युलेशन बघणार आहोत, लघुसूतशिखर रस. धन्यवाद.